तुम्हाला प्रॉब्लेम आहे नॉनव्हेजचा याचा मराठी माणसाचा, मग तुम्ही महाराष्ट्रात राहू नका ना. महाराष्ट्राने तुम्हाला पाळलंय पोचलंय, त्यात महाराष्ट्रात तुम्ही पाय द्यायला, त्यात मराठी माणसात तुम्ही पाय देऊन उभे राहताय, तुडवायला निघालं ते चुकीचं आहे ना. ते आतून ते जे पाणी भरतं 100 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, कधी होणार नाही. आणि 100 वर्ष तुम्ही अशा जुन्या बिल्डिंग मध्ये राहताय आणि याचा अजूनपर्यंत पुनर्विकास नाही. माझे वडील झाले, आता मी थर्ड पिढी आता मुलगा आहे, आता मुलगा आता 10 वर्षाचा आहे. आमची पण इच्छा आहे हो टॉवर मध्ये जावा, मोठा रूम मिळावा, सर्वांची इच्छा आहे. आमची ना माझीच नाही, रहिवाशी सर्वांची इच्छा आहे. पण कुठं गाडी कुठं काय माहिती कुठं हल्ली आहे ती कुठं सरकत नाही. आमदाराचा फंड, खासदाराचा फंड, विधान परिषदेच्या आमदाराचा फंड, लोकसभेच्या राज्यसभेच्या खासदाराचा फंड, म्हणजे पैशाची कमतरता नाही आहे, पण ती कामं तेवढी वेगाने व्हायला पाहिजे, ती होत नाही. जैसे कि हर एक बात पे अनसेफ चीजें होते हैं, पर उसके स्कूल यहाँ ही है, सेंट इग्निशियस चर्च के पास ही है, पर उसको अनसेफ फील होता है. अब सारे लड़कियों के अंदर अनसेफ फीलिंग्स होते हैं, तो उसी बात पे मुझे यही चीज बोलना है कि अगर अनसेफ फील हो रहा है तो हम क्या कर सकते हैं. मी पर्सनल बोलत नाही की मला दिलेलं आहे, असं ऐकून येते की 1.5-2 वर्षामध्ये असं होणार आहे तसं होणार आहे, पण ते फक्त तोंडी आहे, कागदी अजिबात काहीच नाही, कागदी लेखी काहीच नाही. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. बिल्डिंग मध्ये जैन लोकांचे तर मग मराठी माणसांना घरं मिळत नाही, घरं घेऊ शकत नाही का, तर ते लोक नॉनव्हेज खातात. तुम्ही महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रात दादागिरी करताय, हे चुकीचं आहे ना. मराठी माणसाला महाराष्ट्रात घरं नाही, हे चुकीचं आहे ना. मग त्यावर सरकार का ना बोलत की असं नाही झालं पाहिजे. मग तुम्ही गुजरातला जा ना, तिथे तुमची दादागिरी दाखवा. तुम्ही धंदे घेऊन इथे आलात ना, इथले सगळे बंद करून गुजरातला गेलात सगळं, मग तुम्ही पण तिथेच जा ना. तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे नॉनव्हेजचा याचा मराठी माणसाचा, मग तुम्ही महाराष्ट्रात राहू नका ना. महाराष्ट्राने तुम्हाला पाळलंय पोचलंय, त्यात महाराष्ट्रात तुम्ही पाय द्यायला, त्यात मराठी माणसात तुम्ही पाय देऊन उभे राहताय, तुडवायला निघालं ते चुकीचं आहे ना. ते प्रत्येक टायमाला त्यांनी स्वतः पण कळायला पाहिजे की मराठी माणसं आहेत की काय, इतकी शिकलेली मुलं आहेत, आज त्यांच्यासाठी काहीतरी नोकऱ्यांसाठी झिजतात. आता माझा मुलगा कॉन्व्हेंट मध्ये शिकलाय, एक पण तो सिक्युरिटी गार्डचं काम करतो. काय करणार, कुटुंब करायचं चालवायचं तर करणार काय. आज तोही केपेबल आहे, पण त्याच्या आहे, पण तो करू नाही शकत. का तुम्ही नोकऱ्यांचं काय बघा, कुठे काय करा, काय आहे का. मग हा मुलगा आहे माझा, हो, तर आमच्या तर अपेक्षा आहेत त्यांच्या, आम्ही निवडून त्याच्यासाठीच देतो ना तुम्हाला. नंतर तुम्ही तुमची पोळी भाजून घेता, हे चुकीचं आहे ना. नंतर तुम्ही जनतेला विसरून जाता, हे बरोबर नाही ना. हे कितपत बरोबर आहे. त्यांनी त्यांच्या मतावर ठाम राहा ना. मुलं येतात, ही मुलं आहेत शिकलेली सवली आहेत, हा टोमॅटोचा धंदा वगैरे करतो, व्यवसाय लावतो, आज तो नोकरी करू शकतो ना. तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टला जे कॉन्ट्रॅक्टला देतात ते तुम्ही कॅन्सल करा ना. महानगरपालिका शिवसेनेच्या हातात किती वर्ष होती, बाळासाहेबांचे जे उद्धव ठाकरेंची जी शिवसेना त्यांच्या हातात नगरपालिका होती, ती सगळी कॉन्ट्रॅक्टवर राहिली. कॉन्ट्रॅक्ट काढून टाका, मुलांना ठेवा जे केपेबल आहेत, करण्यासारखे आहेत, त्यांच्यासाठी तर काहीतरी करा तुम्ही, की पब्लिकला पण तुमच्यावर विश्वास बसेल ना. आम्ही दरवेळेला आंधळा विश्वास ठेवायचा आणि मत द्यायचे, तर यावेळेला चांगलं होईल, यावेळेला चांगलं, पण दरवेळेला तेच आहे, काहीच होत नाहीये. मग आता असं काय वाटतं की आता जो नगरसेवक येईल आणि आता जो नगरसेवक इकडे निवडून येईल त्याच्याकडून हे असं होईल की नाही, म्हणजे सामान्य. कारण आता ते जे कुसळे साहेब आहेत ना, ते बऱ्यापैकी आमच्यासाठी भरपूर केलंय त्यांनी. तर असं वाटतं त्यांनी जर एक अपेक्षा आहे की धरून चालू की ते करतील, कारण ते दरवेळेला आमच्या कशाला पण उभे राहिलेले आहेत आणि आलेले आहेत समस्यांना. तसं वाटतं ते आले तर कदाचित आमच्यासाठी काहीतरी करतील, अशा आशा धरून. आणि इथे पुनर्विकास किती वेळा आलाय पण पुनर्विकास झालेलाच नाही. झालं काय नाही, मंदिराचं काहीतरी करतात, बिल्डिंग, बाकी याच्या पलीकडे काहीच नाही. माझं म्हणणं काय, जे बेकार मुलं जे फिरतात तर त्यांच्यासाठी नोकऱ्यांचं तुम्ही काहीतरी करा ना. नुसतं तुम्ही हे काढता, नोकऱ्या काढता, तुम्ही भरती काढता, पण त्याच्यात काही होत नाही. 5,000 रुपये करता, 500 लोकांना 5 लोकांना तुम्ही लावता, आणि ते बी तुमचीच माणसं. हे चुकीचे. जे खरंच केपेबल आहेत त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. त्या मुलांना पण विश्वास होईल ना, बाबा आहे काहीतरी. महाराष्ट्र हे जे निवडून आलेत आहेत नेते, तर आमच्यासाठी काहीतरी करतात. तुमच्यावर पण थोडा विश्वास ठेवू ना. आम्ही विश्वास ठेवून करता, मग तुम्ही त्या विश्वासाला पात्र तर व्हा, उतरा, खरे व्हा.
आता जी युती झाली आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जी युती झाली, आता खरंच मराठी माणसाला न्याय भेटेल का? मला तरी नाही वाटत. ठाकरे उद्धव ठाकरे आल्यानंतर जे आपल्या काय बोलतात ते आपल्या करोना काळात काय झालं हे तुम्हालाही सगळ्यांनाही माहिती. नंतर काय होणार आहे, जास्तीत जास्त काय होणार आहे, मला तरी वाटत नाही काय होईल. ते फक्त मतं मोजायसाठी झालेले आहेत, दुसरं काही नाही. कुठेतरी मराठी माणूस विलुप्त होत चालला असं वाटतं का? हो, हे 100%. कारण त्यांना सपोर्टच नाहीये ना, मराठी माणसाला सपोर्टच नाहीये. आपलीच माणसं आपली पाय खेचतात आहे. अरे मराठी माणसं तुम्ही नोकऱ्या द्या, एवढी तरुण मुलं आहेत त्यांना नोकऱ्या द्या, करा ना. ते जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते सोडून टाका ना, ते तोडा. ते का ना करत तुम्ही, तुमच्या हातात होतं, जी ताकद तुमच्यात आहे ती तुम्ही करा ना. मुलांना नोकऱ्या द्या. का इकडे तिकडे भटकतील, का लोक वाईट मार्गाला जातील, सांगा ना मला. जर माणसाला केपेबल आहे तर माझ्या मुलांनी युनियन बँकेत इंटरव्ह्यू देऊन सुद्धा त्याला मिळालं नाही. मग सांगा का असं का? म्हणजे नक्की त्याच्याकडे काय असे मुद्दे मांडले जेणेकरून त्यांना अजूनपर्यंत जॉब भेटत नाही? नाही यायचं कारण ते त्यांच्या लोकांना भरतात आहे. जे त्याचे जे एक मुलगा होता तो 10वी शिकलेला आणि मराठी मीडियम मधून सुद्धा. तरी ते मराठीचा प्रश्न नाही, पण माझा मुलगा सगळ्या बाजूने व्यवस्थित म्हणजे त्याच्याबद्दल डिझर्व करत होता, तरी सुद्धा मिळाली नाही त्याला. त्याच्या सरांनी त्याची बाजू मांडली आणि त्याला तिथे ती नोकरी त्याला मिळाली. आज नाही तर त्याला नोकरी करून 10 वर्ष झाली असती. रेल्वेची पण इंटरव्ह्यू दिली पण काही नाही, परीक्षा दिल्या. मग चिड येते ना एक, तुम्ही आमच्यासाठी करता काय? तेवढ्या पुरतं तुम्ही फक्त थिएटर भिजवता. आम्ही फक्त शाखेच्या आमच्या मुलांनी थिएटर जेवायची का? फक्त शाखेत जायचं यायचं, शाखेत जायचं, हे चुकीचं आहे ना. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे. टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. तुम्ही सिनियर सिटीजन आहात, तर सिनियर सिटीजन आहात आणि इकडे काय अशी सिनियर सिटीजन साठी व्यवस्था आली पाहिजे आणि अद्याप ती आली नाही आतापर्यंत? बिलकुल नाही आली सिनियर साठी व्यवस्था. कुठलाही नगरसेवक काही सिनियर बद्दल काय करत नाही, काय सांगत नाही, बोलत नाही. आणि आमची बिल्डिंग मध्ये पण खूप त्रास आहे. नगरसेवक निवडून चांगला आला तर बनवून देणार, नाही तर नाही देणार, हे सर्व चाललेलं आहे. कोणी या, म्हणजे आम्ही हे नाही सांगत, कोणी या पण आमचे बिल्डिंगचे प्रश्न सॉल्व्ह करा. कोणी बसू शकता म्हणजे ते आमचं काय नाही. भाजपा येऊ दे, ठाकरे येऊ दे, कोणी XYZ येऊ द्या, काँग्रेस, आम्हाला त्याचे काय देणे नाही ना. आमची कामं व्हायला पाहिजे. मग आता जे येणारे नगरसेवक जे आहेत त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे? म्हणजे काय म्हणजे चांगलं आमचं काम करू दे ना. जे आमचे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करू दे, बाकी काय अपेक्षा नाही. त्यांनी त्यांची कामं करत नाही. एवढं पाणी घरात शिरतो, पोरं घेऊन कुठे जायचं, तळमधल्या पूर्ण घरात खायचं. रात्रभर आम्ही असं बसून काढतात, मग काय काढणार? पण आम्हाला काय मग तेच म्हणणं आहे की पावसाचा आम्हाला लय त्रास आहे. एक कन्सर्न साईन करून आमच्या 11 वर्ष झाली. आल्यानंतर हे डेव्हलपला जावं एवढीच आमची इच्छा आहे. बस. कारण का ते रात्रीचं पडलं काय झालं तर त्याने जरा आमच्या लँडलॉर्डला मिळून काहीतरी करावं त्याने आमच्यासाठी, बस एवढीच कोणाचा म्हणतो. जीव गेला नंतर काय करणार? मग काय फायदा? ते पाहिजे ना आम्हाला. काहीतरी करावं त्याने. पदावर आल्यानंतर त्यांनी सुनाचं पडला ते सून माझी थोड्यासाठी वाचली. आता तुम्हाला सांगितलं ना मी, काय यांची सून आहे. मग आता तुम्ही काय सांगू शकता की विकासाच्या नावाखाली खरंच ठगलं जातंय मराठी माणसांना किंवा आपलं सामान्य आमच्या नागरिक? बिल्डिंग मध्ये मराठी हिंदीचा काय प्रश्न आहे? सर्व चांगले लोक आहेत. आमच्यामध्ये काही मराठी हिंदी काहीच नाही, सर्व मिळून व्यवस्थित आहे. आणि मराठी दोन्ही लेवल मध्ये पण काही प्रॉब्लेम नाही. आमच्याकडे सर्व मिक्स आहे. मोमेंटचे घर पण त्यांना कोणाला कुठलाही त्रास नाही, एवढे व्यवस्थित लोक आहेत. या पगडी सिस्टम मध्ये याचा चाळ मालक आहे आणि चाळ मालकच्या हिशोबाने 2014 मध्ये आमचा कन्सर्न वगैरे सगळा सर्वे वगैरे झालेला आहे. आणि NOC पण माझा असा अंदाज आहे, माझा पर्सनल अंदाज आहे की NOC पण मिळालेली आहे विकासाची.
पण 2027 ते 100 काय असतं ना, 100 वर्षापर्यंत जुनी बिल्डिंग हे करायची करून, तर या 1-2 वर्षामध्ये तर विकास तर होणारच आहे याचा. पण सरकार याच्यामध्ये कसं आहे, आमचा जो मूळ मालक आहे तोच बोलतो की मीच या जागी तुम्हाला काय बोलतात रिडेव्हलपमेंट करून देईल करून. पण अद्याप रिडेव्हलपमेंटचं काही आलंय का, म्हणजे इकडे काही झालंय का? कारण आता कसं इलेक्शन आल्यामुळे नाही, आम्हाला फक्त आश्वासन दिलं जाते की 6 महिन्यात होईल, वर्षभरात होईल, 2 वर्षभरात होईल, असं आम्हाला सांगितलं जाते. तर असं आहे आमच्या बिल्डिंग मध्ये एक असं स्लॅब वगैरे असं एक छोटस असं स्लॅब वगैरे कोसळलेलं आहे. तर आम्ही कंप्लेंट मालकाला केलेली आहे, अद्याप करून त्यांच्याकडून काही रिप्लाय आलेला नाही आहे. अशा सगळ्या गोष्टी होत राहतात. स्लॅब पडून किती दिवस झाले? 2 दिवस झाले. 2 दिवसात काही एक ऍक्शन काय रिएक्शन आहे का? चाळ मालकाला रहिवाशाने म्हणजे कळवलेलं आहे की असं झालेलं आहे. आणि त्यांचं काय प्रतिक्रिया आहे की ज्यांचं घर आता पडलेलं आहे त्यांनी काही ऍक्शन वगैरे घेतली, पण त्यांचं काय आहे? त्यांची आता प्रक्रिया काय आहे? ते बोलतो की आम्ही कॉन्ट्रॅक्टरला पाठवतो आणि जे आहे ते आम्ही दुरुस्ती परत करून देतो. पण ते जे पाण्याचा ओलावा आहे तो बरे 6 महिन्यांनी परत तो ओलावा राहून परत ते स्लॅब जे आहे ते क्रॅक होतं नाही, परत ते अंगावर पडायचं ते पडतच. म्हणजे आम्ही खूप वेळा एकूण झालेलं कमी 4 ते 5 वेळा बनवलेलं आहे, फर्स्ट टाइम नाही आहे. मग ते बांधकाम कच्चच आहे. पण आता असं आहे ना, मी तुम्हाला सांगतो कसं आहे, आता काही ही पण बिल्डिंग डेंजर झोन मध्ये आहे, ही पण बिल्डिंग डेंजर झोन मध्ये, डेंजर झोन मध्ये, ही पण बिल्डिंग डेंजर झोन मध्ये. तर आमचा जो मालक आहे ना, आता सध्या काय करतोय की जर कोणाच्या घरचा काय प्रॉब्लेम झाला तर कंप्लेंट केली ना, तो 2-3 दिवसामध्ये तो आपल्या स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरला पाठवतो आणि तो तात्पुरता जे बोलतो ना आपण मेकअप करतो किंवा प्लास्टर करतो ते करून देतो. पण गव्हर्नमेंट कडून एनओसी आम्हाला तर असं वाटतं की एनओसी आलेली आहे की तुम्ही विकास करू शकता करून, पण अद्याप काही त्यांनी हालचाल केलेली नाही या गोष्टीसाठी, या लँडसाठी, आगाखानच्या या लँडसाठी. की आमची अशी विनंती आहे चार मालकाला की लवकरात लवकर या भूखंडाचा, या परिसराचा विकास व्हावा आणि जेणेकरून इकडचे रहिवासी आहे त्यांचा हा त्रास दूर व्हावा, माझी अशी विनंती आहे बस. ग्राउंड फ्लोअरला त्रास आहे ना, खालच्या त्यांच्या मोरीतून पाणी येतं ते लोक खूप त्रास आहे त्या लोकांना. कारण की ते लोक रात्रभर आहे ना झोपू शकत नाही. ते लोक आपापले ते लोक बिछाने घेऊन हे लोक शिडीवरती बसलेले असतात आमच्या फर्स्ट फ्लोअर वरती. हो कारण की ते बिल्डिंगला जी आपली माती आहे ना ती एकदम भुसभुशीत झालेली आहे. ते आतून ते जे पाणी भरतं, 100 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, कधी होणार नाही. आणि 100 वर्ष तुम्ही अशा जुन्या बिल्डिंग मध्ये राहताय आणि याचा अजूनपर्यंत पुनर्विकास नाही. माझे वडील झाले, आता मी थर्ड पिढी आता मुलगा आहे, माझा मुलगा आता 10 वर्षाचा आहे. आमची पण इच्छा आहे हो टॉवर मध्ये जावा, मोठा रूम मिळावा, सर्वांची इच्छा आहे, आमची ना माझीच नाही, रहिवाशी सर्वांची इच्छा आहे. पण कुठं गाडी कुठं काय माहिती कुठं हल्ली आहे ती कुठं सरकत नाही. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. मग त्याची तुम्ही शहानिशा केली की नाही, म्हणजे जाऊन विचारलं की नाही की का असं होतंय, अजून काय? आता सांगितलं की तू आम्हाला आश्वासन देतो. आम्ही जेव्हा पण तेव्हा आमचा थोडं काम बाकी आहे, हे पेपर बाकी आहे, हे माडामध्ये बाकी आहे, हे बाकी आहे, ते आम्हाला काय करतो म्हणजे आश्वासनाच्या नावाखाली फक्त त्याच्यावरती जोर जबरदस्ती. आता अल्टिमेट त्याने वर्षाचा दिलाय, 1.5 वर्षाचा दिलाय, 2 वर्षाचा पण आता आम्हाला तर बोललं की या पुढचा पावसाळा तुम्ही नाही बघणार, एवढं की आम्ही रिडेव्हलपमेंट करायला घेणार.
मग आता पुढच्या पावसाळ्यापर्यंत अजून तुम्हाला वाट बघावी लागते या गोष्टीची. समजा नाही झाला तर पुढचा पावसाळा परत आम्हाला पाण्यामध्ये काढायचा आहे. करायचंच आहे. किती वेळा हे लादे लागलेले आणि परत किती वेळा लाद्या काढलेले हे सगळे लादे. आणि इकडे जे आधीपासून म्हणजे हा जो एरिया जे होल्ड करतात म्हणजे नगरसेवक तर आता 2017 ते 2025 पर्यंत कोणीच नव्हता, पण इकडे जो कोणी बघत होते पॉलिटिकल, तर ते त्यांचं काय म्हणणं आहे की इकडे पुनर्विकासाचं काय त्यांच्याकडे काही आपल्याकडे आपले प्रपोजल गेलं होतं का? काय नाही, ते लोक पण आले एखाद 2 वेळा मीटिंग ते लोकांनी आश्वासन दिले. इथे येऊन मीटिंग घेऊन पासून ते लोकांनी काय केलं. आता कसं आहे, हा जो भूखंड आहे याचा कोण ऑनर आहे. हा भूखंड जो आहे ना हा कोणाच्या मालकीचा आहे. तर जोपर्यंत मालक हा भूखंड विकासासाठी देत नाही तोपर्यंत तुम्ही सामान्य माणूस किंवा इकडचे जे आमदार आहे खासदार काय करू शकतात, त्याला काय हे नाही. सामान्य माणूस जे इकडे तुम्ही राहता रहिवासी आहेत हे एवढे प्रॉब्लेम फेस करतात, मग तुम्ही कधी गेलाय असं म्हणजे आक्रमक प्रक्रिया झाली? मीटिंग वगैरे झालेल्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना, मीटिंग वगैरे झालेल्या आहेत. पर्सनल पण जाऊन भेटतात, कोणाचं काय पडलं बिडलं काय तेच रिपेअर वगैरे होते. आणि दीड वर्ष तर आम्हाला दिलेलं आहे. 1.5 वर्षाचं असं ऐकायला आलेलं आहे. मी पर्सनल बोलत नाही की मला दिलेलं आहे, असं ऐकून येते की 1.5-2 वर्षामध्ये असं होणार आहे तसं होणार आहे. पण ते फक्त तोंडी आहे, कागदी अजिबात काहीच नाही. कागदी या लेखी काहीच नाही देत. म्हणजे अजून अद्याप इथे गव्हर्नमेंटची नोटीसच नाही लागली आहे. अजिबात नाही. कशातच काय नाही. आमच्या 2014 ला आपल्याला ते कन्सर्न भरणं केलं तेवढं लागलेले आता त्याचं ते मारून गेले तर पेपर तिकडे निघालेले आहे. नोटीस दिलेली आहे. म्हणजे गव्हर्नमेंटची नोटीस इथे आली आहे पण तरी म्हाडाचा जो फंड असतो ना तो आमच्या बंद झालेला आहे. म्हणजे म्हाडाचा जो फंड असतो ना रिपेअर फंड तो बंद झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ विकास करू शकतो, बरोबर आहे ना. पण आता काय होते, रिपेअर करताना तो आपला स्वतःचा पैसे युज करून तो पुढे म्हणजे ढकलतोय. जर तुम्हाला म्हणजे आता तुम्ही इकडे रहिवाशी आहात म्हणजे आता तुमचं पूर्ण आयुष्य इकडे गेलंय, मग तुम्हाला जर समजा एखाद्या बिल्डरने असं किंवा कोणीतरी असं बोललंच की इकडे तुम्ही हा जो जागा आहे तो सोडून जावा आणि आम्ही म्हणजे रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली तुम्ही हे जागा आम्हाला डेव्हलपमेंटला द्या, तुम्हाला दुसरीकडे देतो, मग तुम्ही ही जागा सोडाल? नाही, आम्ही जाणारच नाही. मूळ आम्ही इकडून हटणारच नाही. ही आमची फाईट आहे. नाही झाली तरी चालेल. ही आमची फाईट आहे. आम्हाला इथंच पाहिजे, या जागेवरतीच पाहिजे. म्हणजे ही लढाई आता सामान्य माणूस आहे नगरसेवक. दक्षिण मुंबई सोडून कोण जाईल का मॅडम? हो, ते पण आहे. दक्षिण मुंबई म्हणजे हा असा मुंबईचा भाग आहे की जिकडे आता कित्येक मुंबईकर आधीपासून जपलेले आम्ही का सोडून जाऊ. कोई ये चीज की प्रॉब्लम है स्टेशन पे आकर कि कोई किडनैप ना कर ले, हर एक प्रॉब्लम अंदर होता है, तो वो ऐसे अनसेफ अगर लड़कियों को फील हो रहा है, सो दिस इज नॉट अ गुड थिंग टू बी इन हेवन. सो यही मेरे स्कूल वाले जो लड़कियां हैं वो अकेले घर जाते हैं, तो उनको वो एक चीज की प्रॉब्लम है. आपके पास वैन सिस्टम नहीं है या फिर बस है, पर आधे लोग जो है ना वो उनके पास में घर होते हैं तो वो अकेले जाते हैं. ऐसे कोने कोने के घर होते हैं. तो आपको क्या तो मुझे ऐसे लग रहा है कि स्कूल के ऐसे बारे में कुछ सेफ्टी तो होना चाहिए ना, ऐसे जाते वक्त या कुछ आते वक्त तो सेफ्टी थिंग्स होनी चाहिए. आपको कोई ट्रैक सिस्टम या फिर ये नहीं है, ट्रैक नहीं करता है? नहीं, ट्रैक फिर आप कैसे बस सिस्टम से आते हो? नहीं, मेरे पेरेंट्स आते हैं मुझे लेने. इसी बात का डर है कि अगर इसको अकेले छोड़ा तो कोई किडनैप ना कर ले, वही चीज का डर हो के मेरे पेरेंट्स मुझे लेके आते हैं. एंड 10th तक वही मुझे लेके आते हैं. अनसेफ फील हाँ, अनसेफ फील मीन्स 10th में वो लड़कियां हो या 5th में वो लड़कियां, पर अनसेफ फील सारे लड़कियों को होता है, तो वो ना है तो उसके लिए मुझे वो जस्टिस लगाना है. तो ये इसको भी प्रॉब्लम है. उसकी स्कूल पास है तो इसके लिए वो गाड़ी तो लेके नहीं जा सकती ना, या पेरेंट्स के साथ वो अकेली जाती है एंड अकेले आती है. उसकी सिस्टर है, उसकी सिस्टर है उसके साथ, एंड उसको ना बिल्कुल सेफ फील नहीं होता आते वक्त और जाते वक्त टैक्सी से. जैसे कि हर एक बात में अनसेफ चीजें होते हैं, पर उसकी स्कूल यहाँ ही है, सेंट इग्निशियस चर्च के पास ही है, पर उसको अनसेफ फील होता है. अब सारे लड़कियों के अंदर अनसेफ फीलिंग्स होते हैं, तो उसी बात पे मुझे यही चीज बोलना है कि अगर अनसेफ फील हो रहा है तो हम क्या कर सकते हैं. कभी आपके साथ मतलब आपके साथ या फिर आपके फ्रेंड्स के साथ ऐसे इंसिडेंट्स हुए हैं? हाँ, मेरे स्कूल के फ्रेंड्स के साथ. मतलब क्या हुआ? वो जस्ट ब्रीच से जा रही थी एंड उसे थोड़ा अनसेफ फील हो रहा था, पर एक लड़का उसके पीछे पीछे कर रहा था, बहुत पीछे गया. उसका फोन और उसको वो ट्यूशन जाती है तो उसका फोन स्विच ऑफ हुआ था. शी इज इन 10th,
उसका फोन स्विच ऑफ हुआ था और वो ना किसी को फोन लगा सकती थी ना किसी से हेल्प मांग सकती थी। उसके फोन से उसके टीचर ने उसे थोड़ा लेट छोड़ दिया था, तो उसके वजह से उसको इतना अनसेफ फील हुआ। तो इतने लेट टीचर्स को भी नहीं छोड़ना चाहिए, इतना तो वो भी समझ सकते हैं। एंड दूसरी चीज तो हमें पूरी बात तो बिल्डिंग का प्रॉब्लम है कि हमें ग्राउंड दो कोई भी। महापालिका निवडणूक लढायची आहे मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. ग्राउंड ऍक्च्युली खरं म्हणायला गेलं तर ग्राउंडच नाहीये मुलांसाठी, असं म्हणायला जातं की मुलांसाठी ग्राउंड नाहीये. मुलं खेळणार कुठे? आता खरं सांगायचं म्हटलं तर मोबाईल मध्ये डुबलेली जनरेशन आज पुढे येते ग्राउंड बघण्यासाठी. तर सरकारने त्यांना ग्राउंड दिलं पाहिजे. अजून काय बोलायचंय तुम्हाला? आम्ही खेळायला जाऊ तर मला इतके छोटे छोटे जागा भेटतात. म्हणजे अगर इथे खेळायला गेलो तर इकडे कोणाकडे प्रॉब्लेम आहे, तिथे खेळायला गेलो तर तिथे कोणाच्याकडे प्रॉब्लेम आहे, आणि इथे खेळायला गेलो तर आवाज होते, कोण झोपला असतं, त्यांच्याकडनं आम्हाला वरडा भेटतात. आम्हाला इतक्या जागा शोधून खेळावं लागतं. तुला काय वाटतं? तू काय बोलशील की मुलींची अनसेफ, आता खूप केसेस बाहेर आल्यात की मुली खूप अनसेफ फील करतात. मराठी समजतं ना? हा, तर मी तुला विचारतीये की आता सध्या खूप केसेस बाहेर येत आहेत, बरोबर? मुली हे होत आहे महाराष्ट्रामध्ये पण आता सध्या मुलीचा एक रेप झाला. मग तुम्हाला काय वाटतं की तुम्ही हर एक स्टेपला सेफ फील करता की नाही? नाही, बिलकुल नाही. कारण आम्ही फक्त हेच सरकारांचं विचारतोय की आमच्यासाठी सेफ जागा कोणती आहे की नाही. मालेगावात होत आहे, इथे होत आहे, तिथे होत आहे, सगळ्या जागेवर होत आहेत. कधी किडनॅप, कधी रेप्स. सो ते जे होतात हेच विचारते की आमच्यासाठी कोणती सेफ जागा आहे की नाही. आमच्यासाठी फक्त एक सेफ जागा शोधतात जे आम्ही खूप चांगल्यापैकी एकदम सेफ आहे, तशी जागा आम्हाला हव्या. कारण इथे गावी ही केस होत आहेत. मला हे अपेक्षा नव्हती की गावी पण होऊ शकणार. गावी आहे, परत हर एक कंट्रीमध्ये रेप्स आणि किडनॅपिंग केसेस होत आहेत. सो आम्ही स्कूलवरनं येताना जाताना या कुठे काय घ्यायचं असेल, आम्ही फॅमिली सोबत जाऊ कोणत्या ट्रिप मध्ये, अगर एकाही जागेवर आम्ही एकदा स्टेप घेऊ ना तरी आमच्यावर केसेस असतात, रेप्स असतात. सो आम्ही आमच्यासाठी एक सेफ जागा शोधा जिथे आम्ही पूर्ण तरीके से सेफ है. मतलब हम लोग को कोई सेफ्टी नहीं मिलती. हम आगे चले तो हमें देख के चलना पड़ता है, हम पीछे चले तो हमें देखना पड़ता है. मतलब ऐसी कोई जगह ही नहीं इधर जो हमें सेफ फील करवाए. विभागाचा विकास कसा होईल? झोपडपट्टीमध्ये बरीच कामं केली. 87ला आग लागली, 450 झोपडी बनवून दिली. लोक शौचालयाला ट्रॅकवर जायचे आणि किती लोक ट्रेन खाली मरायचे. तर त्या लोकांसाठी जवळजवळ 50 शौचालय बनवून दिली. आगीमध्ये होरपळून ज्या झोपडपट्टी वासियांची घरं उद्ध्वस्त झाली त्यांना कपडे, भांडी, अन्नधान्य हे सगळं पुरवलं. त्यावेळेस जवळजवळ 5 महिने मी त्यांची सेवा केली. आधीच्या मी हे विचारते सर की आधीच्या नगरसेवकांमध्ये आणि आताच्या नगरसेवकांमध्ये यामध्ये काय असं मोठं अंतर आहे? अंतर म्हणजे काय? नगरसेवक आता जे सध्या होतात ते कसे काम करायचं जिथे आवश्यक आहे तिथे करत नाही. जिथे आवश्यकता आहे जनतेला की बाबा ही गोष्ट व्हायला पाहिजे, आता त्यावेळेस फंड कमी मिळत होता, आता भरपूर फंड मिळतो. जैसे कि हर एक बात में अनसेफ चीजें होते हैं, पर उसके स्कूल यहाँ ही है, सेंट इग्निशियस चर्च के पास ही है, पर उसको अनसेफ फील होता है. अब सारे लड़कियों के अंदर अनसेफ फीलिंग्स होते हैं. तो उसी बात पे मुझे यही चीज बोलना है कि अगर अनसेफ फील हो रहा है तो हम क्या कर सकते हैं. आमदाराचा फंड, खासदाराचा फंड, विधान परिषदेच्या आमदाराचा फंड, लोकसभेच्या, राज्यसभेच्या खासदाराचा फंड, म्हणजे पैशाची कमतरता नाही आहे, पण ती कामं तेवढी वेगाने व्हायला पाहिजे ती होत नाही. असं माझा अनुभव आहे. मी गेल्या 50 वर्षापासून इथे काम करतो ह्या विभागामध्ये. आता हा ओमकार बिल्डरचा प्रोजेक्ट झाला, तिथे सुद्धा सल्लागार म्हणून काम केलं आणि त्या ठिकाणी ओमकार बिल्डरने आमच्या फेरीवाल्यांची जी काही मार्केटसाठी खाली
मार्केट आणि वरती हायस्कूल आणि हॉल साठी जी 1970ला ह्या इथे नगरसेविका लीला अल्वारीस होती, त्यांनी ते रिझर्वेशन करून घेतलेलं होतं. तर ते त्यांनी रिझर्वेशन नष्ट केलं असून सुद्धा, आणि त्याबद्दल मी जवळजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ते खाली जी साऊथ पर्यंत जिथे जिथे सरकारी संबंधित अशी त्याची हे आहे, म्हणजे मार्केट बद्दल मांडणी केलेली आहे, त्या ठिकाणी पत्र दिली, पण अजून काही जबाब मिळालेला नाही. आणि सरळ सरळ पिरमल बिल्डरने आमची मार्केटची जागा खाल्लेली आहे. कारण ह्या 7 रस्ता विभागामध्ये मार्केट नाही, शाळा हायस्कूल नाही, लग्नासाठी किंवा कुठल्या कार्यक्रमासाठी हॉल नाही, अशी सगळी आवश्यक गोष्टीकडे मी स्थानिक आमदारांना, नगरसेवकांना अनेक वेळा बजावून सांगितलं, अरे बघा तुम्ही काय चाललं नाही, बघतो करतो एवढंच सांगतो, असा प्रश्न आहे. तसंच आमचं हे संतोषी माता मंदिर आम्ही उभं केलं 1975ला, आणि त्या ठिकाणी आमचे विजय वेस्के सेक्रेटरी होते, मी सुद्धा अध्यक्ष होतो. ते आज एका मुस्लिम माणसाने गिळंकृत केलेलं आहे. त्या मंदिराची सगळी मालकी त्यांनी घेतलेली आहे. आणि माझा सरळ सांगतो की धर्मदाय आयुक्तावरती विश्वास नाही, कारण आम्ही जवळजवळ 15 वर्ष ती केस लढत होतो धर्मदाय आयुक्ताकडे. आमचे कार्यकर्ते दिवंगत झाले, निधन पावले त्या केसला जाऊन, पण त्या केसचा काय निर्णय झालेला नाही. कारण ज्यांनी आता गिळंकृत केले संतोषी माता मंदिर, त्याच्या विरुद्ध आम्ही केस लढत होतो. मग काय तिथे गोड बंगाल हे मला काय माहित नाही, पण विश्वास आता राहिलेला नाही. अहो, मला असं विचारायचं आहे की आता तुम्ही धर्माचं जर काढलेलंच आहे, तर धर्मदाय आता आयुक्त. धर्मदाय आयुक्त, आणि आता पण राजकारण धर्माच्या नावाखालीच होत आहे. नाही, धर्माचे नाही, धर्मदाय आयुक्त, त्याला चॅरिटी कमिशनर मराठीत म्हणतात. जी मंडळ संस्था स्थापन होतो त्यांचा कारभार, त्यांना जे काय परमिशन सगळं तिथून मिळतं. आणि धर्म जे तुम्ही म्हणताय तो धर्माचा संबंध तिथे येतो, पण तो वेगळ्या पद्धतीने. आमचं हे मंदिराचा विषय आहे, त्याच्याबद्दल काहीच झालेलं नाही. आमची तरुण मंडळी दरवर्षी त्या ठिकाणी आमचा संतोषी मातेचा भंडारा व्हायचा, जवळजवळ 10,000 लोक जेवायचे, आणि आम्ही कुणाकडून बळजबरीने मागत नव्हतो अन्न. लोक येऊन द्यायचे, बोर्डवर लिहायचे, माझं नाव लिहा, तांदूळ लिहा, डाळ लिहा, चणे लिहा, जे काय लागेल ते देत होते. चण्याचं पीठ, किंवा आम्ही त्यावेळेस गॅस आता आला त्यावेळेस आम्ही लाकडावरती चूल बनवून अन्न शिजवून द्यायचो, लाकडं सुद्धा द्यायची लोक, अशी परिस्थिती होती. आता परिस्थिती बदललेली आहे. आमचा भंडारा सुद्धा कित्येक वर्ष बंद झालाय. गणपती आमचा तिथे उत्सव व्हायचा, गणपती इतका चांगला की चलचित्रासारखं तिथे सगळं असायचं. आणि 7 रस्त्यातली सगळी तरुण मुलं मुली वयोवृद्ध बघायला खास यायची, किंवा चला संतोषी माते मंदिराची काय कल्पना आहे ह्या वर्षाची गणपतीची, ती बघायला कुटुंबासहित यायची. हे सगळं बंद झालेलं आहे, आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे, याला कुठे न्याय मिळाला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. आता जिथेच बाबा तुम्ही राहता तिकडे खरं तर डेव्हलपमेंटचा खूप मोठा विषय आहे, म्हणजे पुनर्विकास. विषय म्हणजे काय, मुख्यमंत्र्यांचं म्हणजे माझ्या अंदाजाने असं म्हणणं की दक्षिण मुंबई मध्ये डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे.
बरोबर आहे. त्यांनी हे पण केले डिक्लेअर की कमीत कमी 550चा एरिया प्रत्येकाला मिळाला पाहिजे. मग ते क्लस्टरच्या हिशेबाने ती जागा किती आहे त्याच्यावरती प्रत्येकाचा FSI निश्चित होऊन त्यांना दिले जाते. आता माझं म्हणणं आहे, माझ्या विभागात मी समोरच्या फुटपाथला जे राहतो, माझ्या इथे जवळजवळ 11 बिल्डिंग आहे, 2 पत्रा शेड आहे आणि त्यासाठी बिल्डर हा आला तो आला असे 6 बिल्डर झाले. चालूच आहे. तो बोलतो मी एवढं देतो, तो बोलतो तेवढं देतो. मी त्याला लेखी दिलंय की याप्रमाणे जी माझी 20 म्हणणे आहे म्हणजे डेव्हलपमेंट कसं व्हावं आणि त्याला काय क्वालिटी असावी आणि काय द्यावं या संबंधी मी स्पष्ट लिहिलंय. कमीत कमी 700चा एरिया आम्हाला पाहिजे. कारण का प्रत्येकाच्या घरात 2 भाऊ आहेत, 3 भाऊ आहेत. प्रत्येकाचं हे कुटुंब मोठं आहे. तुम्ही 250 आणि 300 350च्या घरामध्ये आम्ही राहू शकत नाही. त्यासाठी तेवढा जर दिला त्यांना एरिया आणि तो देऊ शकतो. क्लस्टर मध्ये आमचा जो विभाग आहे आणि इथे ह्या मध्य मुंबईमध्ये जमिनीच्या किमती अफाट वाढत चालल्या, गगनाला म्हणतात ना भिडत चालल्यात. त्यामुळे इथे बिल्डर लोक सगळे येत आहेत, प्रयत्न करतायत. त्या जागा घेण्याचा, बळकवण्याचा, करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण तिथे न्याय मिळाला पाहिजे. जसं ओमकार बिल्डरला मी त्यावेळेस सल्लागार म्हणून काम करत असताना त्याला सांगितलं, अरे बाबा याच्यामध्ये झोपडपट्टीमध्ये विकास करताना SRA नियम असा आहे, कमीत कमी 21 माळ्याच्या बिल्डिंगी व्हायला पाहिजे. त्यांनी काय केलं, सगळे आजूबाजूच्या सगळ्या झोपडपट्टी वासियांची घर एकाच इमारतीमध्ये 45 माळे करून दिले. आज त्यांना किती अवघड होतंय की कधी लिफ्ट पडते, बंद पडते, पुन्हा त्यांना मेंटेनन्स त्यांनी द्यायला पाहिजे. ते आज महिन्याला 1200 रुपये भरतायत. म्हणजे हा त्यांना भुर्दंड आहे. आणि त्यांनी पिरामलला जवळजवळ 3000 कोटीला जमीन विकली. जमीन कुणाची? महानगरपालिकेची, वैयक्तिक कुणाचीच नाही. म्हणजे त्याचा फायदाच झालेला आहे आणि राहणाऱ्या लोकांचा, मूळ तिथल्या रहिवाशांचं नुकसान झालेलं आहे. त्यांना छोटीची घरं 300 स्क्वेअर फूटची बनवून दिलीत. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. तर जसं की आपण पाहिलं, इकडे एवढा आक्रोश आहे, लहान लहान गोष्टी एवढा बारकाईने हे लोक लक्ष घालतायत खरं म्हणायला गेलं तर. पण खरं तर नागरिकच लक्ष घालतायत. पण इकडे अद्याप कोणत्या मोठ्या माणसाचा अजूनपर्यंत यांच्यावरती हात नाही आहे. जसा की त्याचा उल्लेख झाला की यांच्या बिल्डिंगचा स्लॅब अक्षरशः पडलेला आहे. गेले 4 दिवस झाले ते इकडे त्याच अवस्थेत राहत आहेत, पण अद्याप काही मदत नाही आली त्यांना. त्यांनी नोटीस पास केली आहे, त्यांनी सगळ्या गोष्टी करून झाल्यात, पण त्यांच्याकडे अद्याप काही मदत नाहीये. असेच कित्येक सारे प्रश्न सुटायचे अजून बाकी आहेत. तर जसं की आपण पाहिलं की इकडे काही समस्या एवढ्या भीषण आहेत आणि गंभीर आहेत. खरं तर या गंभीर समस्या या नागरिकांना दिसतात, पण आजपर्यंत इकडे जे सत्ताधारक होते किंवा जो येणारा आहे त्यांना दिसेल का आणि आता जे होते त्यांना दिसतंय का, याचा हा खूप मोठा प्रश्न आहे. खूप सारे प्रश्न आहेत, खूप सारे प्रश्न मांडले गेलेले आहेत. आणि खरं सांगायचं म्हणलं तर या इकडच्या सामान्य नागरिकांनी एक प्रश्न असाही उचलला आहे की आमचे जे काही समस्या आहेत तो आताचा नगरसेवक इकडे जो निवडून येणार आहे तो सोडवेल का, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे.
तुम्हालाही ही पूर्णपणे मुभा आहे की तुमच्या इकडे जो नगरसेवक निवडून येईल तो कसा असला पाहिजे. जसं की या नागरिकांनी इकडे उल्लेख केला की नगरसेवकांनी आमची जी काय आता प्रॉब्लेम चालू आहे आमच्या ज्या परिसरात, आमची चक्क बिल्डिंग पडायला आलेली आहे आणि चक्क एका रहिवाशीचा स्लॅब पडलेला आहे आणि स्लॅब पडून ते 4 दिवस झाले त्या स्लॅबसाठी झटतायत, पण अद्याप त्यांची काही मदत केली नाहीये. तर असे छोटे छोटे प्रश्न आणि ते छोटे छोटे प्रश्न पुढे होऊन गंभीर होतात. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मी अक्षता खवडे, पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.